व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता मी आले होते मुलाला नेण्यासाठी. तर ही पहा, ही त्याच्या स्कूलमध्ये एक मुलगी आहे छोटीशी अशी मस्त. तर नाम क्या है आपका? मराठी आती है ना? तर मी मराठीमध्ये बोलते हा तुझ्या बरोबर. नाव काय तुझं? जुली. जुली नाव आहे. कितवीमध्ये आहे बाळा तू? दुसरीमध्ये आहे. तर कुठलं गाव आहे तुमचं? इंदोर. हा, इंदोर. इंदोरवरून आलेली मुलगी ही खूप छान आहे. आणि ती सगळं इतक्यात इकडं चला, ते काय करायचं नाही. चल मल्हार. आता तुला मराठी शिकवलेलं समजतं का? हाँ समजतंय. तर सगळं तिला ती इथं आल्यापासूनच तू मराठी बोलायला लागली ना? नहीं, अभी मेरे को आता था मराठी थोड़ा सा. अब तो थोड़ा थोड़ा सीख रही है. आता तू मराठीमध्ये काय बोलू शकतेस? हा? काय बोलू शकते सांग ना. तुझं नाव सांगू शकते का तू पूर्ण? हाँ. हा, तर सांग. जुली सिंधू कनौजिया. हा. आणि तुमचे सर कोणते तुम्हाला शिकवतात ते काय नाव आहे त्यांचं? लोकरी सर. तर तिला पूर्ण मराठी पण चांगली बोलता येते. आणि कसं वाटतंय तुला इकडं आपल्या गावाकडं? अच्छा. हा, तर मस्त वाटते ना इकडं. तर या बाजूलाही पाहू शकता, हे ऊस तोडवाल्यांची टोळी आहे. आणि या बाजूला ते इथं आहेत राहायला. तर इथं खूप भीती आहे. म्हणजे आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकताय. खूप म्हणजे इथं भीती आहे. तर त्या परिस्थितीत अगदी लहान लहान छोटी मुलं घेऊन ते इथं राहतात. ते तर ते पहा, किती छोटी 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 मुलं आहेत त्यांची आणि बसलेली आहेत तिथं. तर हे असं त्यांचं जीवन आहे. त्या पद्धतीने ही लोक जीवन जगतात आणि आपल्या संसाराचा गाडा ओढत आहेत. तर जुली, आपके पापा क्या करते हैं इधर? गायों का काम. तो गाय भैंस को उसको क्या करने का रहता है बेटा? चारा काट के खिलाने का रहता है. हाँ, तो दिन भर वही काम करते हैं. हाँ. तो कितने गाय हैं? मेरे को नहीं मालूम. हाँ, तो आप जाते ना क्या उधर? मला माहिती किती? 22 गाय. 22 नहीं. 22 है क्या? होगा ना, ज्यादा होगा. हाँ. हाँ, तो वो दिन भर वही. आपकी मम्मी भी इधर ही है? हाँ. तो वो क्या काम करती है आपकी मम्मी? उनका भी छुट्टी है. तर वो छुट्टी पे है. क्यों बेटा, वो कुछ काम नहीं करती फिर? करते हैं बाकी. अभी आंटी मम्मी को कुछ काम नहीं है ना. मम्मी को काम नहीं मिल रहा. हाँ इसलिए. हाँ, तो ऐसा म्हणजे इतकी लांबून लांबून लोक आपल्याकडे येतात आणि स्वतःचे पोट भरतात येत, गुजारा करतात येत. तर चला, अशी बऱ्याच लोकांची परिस्थिती आहे. आणि त्यातून आता आपण काय घेतलं पाहिजे हे आपण स्वतःच ठरवलं पाहिजे. आणि आता चालले मी घरी. तर एक 5-10 मिनटात मी घरी पोहोचेल. आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. कारण तुमचं प्रोत्साहनच आपल्याला म्हणजे पुढे जाण्याची एक ताकद मिळते. तर चला, असो. आज माहित आहेत का बाळा छत्रपती शिवाजी महाराज? माहित आहेत ना? छत्रपती शिवाजी महाराज तुला माहित आहेत का? तर काय सांगशील, तुला काय 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 माहिती आहे त्यांच्याबद्दल? छत्रपती शिवाजी महाराज. तर तिला काही इतकी जास्त माहिती नाही आहे. तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे दैवत आहेत. आणि तो जो तुला डोंगर दिसतोय, डोंगर आहे ना हा, तर आहे ना मी तुम्हाला दाखवते. हा जो, तर तिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. आणि खूप छान असं त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी हे केलेलं आहे, त्याग केलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस हे केलेल्या आहेत. तर आता बाकीचं काही जास्त सांगण्याची गरज नाही. तर हा घरापासून आमचा असा हा व्ह्यू तुम्हाला इथं बघायला मिळतोय. आणि इकडे या बाजूला आता आपलं घर असणार आहे, या बाजूला. तर पहा, आता ही शाळेतली मुलं या झाडावर चढली आहेत. आणि काय आहे काही माहीत नाही, पण ते काढतात येत. काय ग ते? नाही ग मल्हार, जाऊ नको, गाड्या येतात. काय ते खातात का ते?
जायची नाही. गाड्या बघ बर का मल्हार. खेळत आहे. तर काय खेळ काय माहिती काय आहे ते. नको घेऊ बाळा ते टाकून दे. नको. काय ते ग काय असतं त्याच्यापासून काय होतं. कापूस. कापूस बनतोय. असं कसा कापूस. तर चला ते म्हणतात कापूस काय बनतंय नक्की. तर चला आले घरापर्यंत बोलत बोलत आज व्हिडिओ घेतला. व्हिडिओ घेणं इतकं काही जास्त शक्य होत नाही. आणि जे काही घरातले व्हिडिओ घ्यायचे असतात काही आपल्या स्वयंपाकाचे असतील रेसिपीचे असतील तर काय होतं माहिती आहे का कॅमेरा सेट करावा लागतो. तितका वेळ त्याच्यामध्ये जातो. सकाळच्या पारी तर पॉसिबल नाही. संध्याकाळी केलं तर ठीक आहे. पण संध्याकाळी कसं होतं मुलाचा अभ्यास दिवाबत्ती बाकीची बरीचशी कामं असतात घरातली तर ती करण्यामध्ये असाच वेळ जातो. आणि ह्याच्या जर नादी लागत बसलं की ते सगळं काही अभ्यास वगैरे राहून जातं. त्याच्यामुळे संध्याकाळी पण नाही. तर प्रयत्न करील मी नक्कीच. तुमचा फक्त सपोर्टची गरज आहे. आणि खरोखर आता आपण खूप जवळ आलेलो आहोत. तर नक्कीच याच्यावर प्रयत्न मी करेल. तर चला. तर मग आता एक संध्याकाळची वेळ झालेली होती आणि मल्हारने छान असा झेंडा बघा आपल्या सायकलला बांधलेला होता आणि फिरत होता. नंतर वरती आत्ता मी थोडंसं त्याला घेऊन आलेले आहे सायकल चालवण्यासाठी. आणि आता पाहू शकताय मी आपली रस्त्याने चालत आहे. तो सायकल चालवत आहे. तर रस्त्याला काय आमच्या इतकी गर्दी नसते. अगदी शांतता असते. फक्त सकाळ संध्याकाळ थोडीशी अशी गर्दी असते. तर मग तोपर्यंत तो चालवतो सायकल आणि मी आपली रस्त्याने पण फिरत असते. तर आमची दोन्ही कामं होतात. आणि मग त्यानंतर पहा इथं आत्ता आम्ही आलेलो आहोत जरा बाहेर. तर इथं ना ढोकळ्याची रेसिपी आज करायची होती. तर रेसिपीचं मी काही दाखवलं नाही. आणि हे जे ढोकळ्याचं पीठ आहे ना हे अगदी घरच्या घरीच बनवलेलं आहे. अगदी छान असं आहे पहा. मस्त मी ढोकळा केला. हिरवी चटणी केली त्याच्याबरोबर. तसेच जी गोड चटणी असते तीही केली. तर मस्त स्पॉन्जी फुगून असा हा ढोकळा तयार झालेला आहे. तर इथं आता आम्ही खायला पण घेतलेला आहे. तर छान असं त्याच्यावर साखरेचं पाणी वगैरे करून टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आता खूप छान अशी आपल्याला हरभऱ्याची भाजी खायला भेटणार आहे. तर हरभऱ्याची भाजी खुडण्यासाठी आता आम्ही इथं आलेलो आहे. तर छान आहे बघा भाजी अगदी मस्त. तर आंबे लावलेले आहे आणि आंबे आता छोटे छोटे आहेत. आता छोटेच आंबे 3 वर्षात आंब्यांना आंबे येतात अशा पद्धतीचे आंबे आहेत आता सध्या. आणि यावर्षी आंब्यांना इतका मोहर आलेला आहे अक्षरशः. आता आम्ही आलोय हरभरा खुडायला. आता किती दिवसात झालाय हरभरा. किती दिवसात झालाय. महिन्याला जास्त असेल त्याला. फुलं आलेत ना. मग फुलं आलेत त्याला. आणि हरभऱ्याला पहा अशी मस्त छोटी छोटी फुलं आलेत. आणि हे बघा घाटे सुद्धा आलेले आहेत. हे पहा घाटे. आणि इथं आहे आंब्याची बाग आणि आंब्याच्या बागेमध्येच लावलाय हरभरा. आता शेवटची भाजी खायची आणि त्या बाजूला आहे ना लसूण आहे ना. त्या बाजूला लसूण. हा तिकडं कांदा आहेत छान असं. अजून काय मान पाहू शकता तिथे आहे झोपडेकरांचं घर. पाहू शकताय. ते माझी आई काकी ती मोठी. तर